संत रामपालजी महाराजांच्या सत्संगात 4 युगांतील परमेश्वराचे रहस्य उलगडले। नंदुरबार जिल्ह्यातील काथरदा दिगर येथे शेकडोंच्या उपस्थितीत आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ। दीपक गोसावी। दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काथरदा दिगर येथील मंगल कार्यालयात संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव आणि नवापूर यांसारख्या विविध तालुक्यांतील शेकडो अनुयायांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांचे मार्गदर्शन प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थित भक्तगणांना लाभले। महाराजांनी आपल्या प्रवचनातून परमात्म्याचे स्वरूप आणि 4 युगांमधील त्याचे अवतार या विषयावर सखोल ज्ञान दिले। संत रामपालजी महाराज म्हणाले की प्रत्येक युगात परमेश्वर पृथ्वीवर अवतार घेतो। याबाबत त्यांनी एक महत्त्वपूर्ण दोहा सांगितला। सतयुग में सत सुकृत पुकारे, त्रेता नाम मुनिंद्र मेरा, द्वापर में करुणामय कहाय, कलियुग नाम कबीर धराय। याद्वारे त्यांनी स्पष्ट केले की कलियुगात परमात्मा कबीर रूपात प्रकट झाले। महाराजांनी संतांची उदाहरणे देत सांगितले की परमेश्वरानेच नानक, दादूजी यांसारख्या संतांना तारले। त्यांनी कबीर साहेबांनी काशीमध्ये विडकराची भूमिका कशी केली यावर प्रकाश टाकला। तसेच खरा परमात्मा आपल्या अनुयायांना योग्य नाम अर्थात नामदीक्षा देतो, ज्याच्या सामर्थ्याने भक्त संसार सागरातून पार होतात। सत्य नामाचे महत्त्व सांगताना त्यांनी कबीरांचा दोहा उद्धृत केला। कबीर जबही सतनाम हृदय धर्यो भयो पापको नाश, मानो चिंगारी अग्नि की पडी पुराणे घास। म्हणजेच सतनाम धारण करताच क्षणार्धात पापांचा नाश होतो, जसे अग्नीची ठिणगी जुने गवत जाळून टाकते। सत्संग समारोप करताना महाराजांनी परमेश्वराच्या सामर्थ्याचे वर्णन केले। अनंत कोटी ब्रह्मांड का एक रती नहीं भार, सद्गुरु पुरुष कबीर है कुल के सृजनहार। याचा अर्थ सांगताना ते म्हणाले की अनंत ब्रह्मांडाच्या निर्मितीचा आणि पालनाचा भार ज्यांच्यावर आहे ते कबीर साहेबच परमेश्वर आहेत। या भव्य आयोजनात चप्पल बूट सेवादार, बुक स्टॉल सेवादार, जलराम सेवादार यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली। भक्तांनीही रांगेत उभे राहून चहा बिस्किट प्रसादाचा स्वीकार केला, ज्यामुळे या सत्संगाला आध्यात्मिक शिस्तीची जोड मिळाली।